नमस्कार सर्वांना. आमदोस म्हणजे काय? का होतो? शरीर शुद्धी करण्यासाठी 5 सोपे उपाय. तुम्हाला सतत थकवा येतो का? पोट साफ होत नाही, त्वचेवर पिंपल्स, अंग दुखणे किंवा आळस जाणवतो, तर कदाचित तुमच्या शरीरात आमदोष साचला असेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आमदोस म्हणजे काय, नेमकं काय, तो शरीरात का तयार होतो आणि शरीर शुद्ध करण्यासाठी 5 सोपे आणि नैसर्गिक उपाय. 1. आमदोष म्हणजे काय? आयुर्वेदानुसार जेव्हा आपली पचनक्रिया कमजोर होते तेव्हा अन्न पूर्णपणे पचत नाही. हे अपूर्ण पचलेले अन्न शरीरात विषारी पदार्थासारखं साचते. त्यालाच आमदोष म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शरीरात साचलेल्या टॉक्सिन्स कचरा म्हणजे आमदोष. हा कचरा हळूहळू रक्तात मिसळतो आणि अनेक आजारांची सुरुवात करतो. 2 नंबर, आमदोष झाल्याची लक्षणे. जेव्हा शरीरात आमदोष साचायला सुरुवात होते तेव्हा शरीर काही संकेत देऊ लागते. ही लक्षणे ओळखली तर वेळेवर उपाय करता येतात. 1. जिभेवर पांढरा थर. सकाळी उठल्यावर जीभ पाहिली तर तिच्यावर पांढरा किंवा पिवळसर थर दिसतो. हे पचन नीट न होण्याचे आणि शरीरात आमदोष तयार होण्याचे पहिले लक्षण मानले जाते. हा थर म्हणजे शरीरातील टॉक्सिनचे संकेत असतात. नंबर 2. पोट साफ न होणे. ज्यांना बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे किंवा वारंवार गॅस होणे यांसारख्या समस्या असतात त्यांच्यातही आमदोष जास्त दिसतो. पचन नीट न झाल्यामुळे अन्न पूर्ण पचत नाही आणि ते शरीरात साचून राहते. नंबर 3. सतत थकवा आणि आळस. पुरेशी झोप घेतली तरी अंग जड वाटणे, सतत आळस येणे, काम करण्याची इच्छा न होणे ही लक्षणे दिसत असतील तर शरीरात आमदोष साचला असल्याची शक्यता असते. नंबर 4. त्वचेचे त्रास. शरीरात टॉक्सिन्स वाढले की त्याचा परिणाम त्वचेवरही दिसतो. उदा, पिंपल्स, खाज, त्वचा नितेत दिसणं, ॲलर्जी ही समस्या वारंवार होत असेल तर त्यामागे आमदोष कारणीभूत असू शकतो. 5 नंबर, भूक कमी लागणे. आमदोष वाढला की पचनक्रिया मंदावते, त्यामुळे भूक कमी लागते. थोडे खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटते. जेवल्यानंतरही जडपणा जाणवतो. नंबर 6. तोंडाला वास येणे. काही लोकांना तोंडाला दुर्गंधी येते. हे केवळ दाताचे कारण नसून कधीकधी पचन नीट न होणे आणि आमदोष यामुळेही होते. नंबर 7. डोके जड वाटणे. आमदोष वाढला की शरीरात जडपणा वाढतो, त्यामुळे डोके जड वाटणे, लक्ष केंद्रित न होणे, सतत सुस्ती येणे अशी लक्षणे दिसू शकतात. जर ही लक्षणे तुमच्यात दिसत असतील तर शरीराला डिटॉक्स करण्याची गरज आहे. आमदोष का होतो? आजकालच्या जीवनशैलीमुळे आमदोष खूप वाढत आहे. मुख्य कारणे. नंबर 1. जास्त तेलकट आणि जंक फूड. दुसरा आहे उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे. तिसरा आहे पाणी कमी पिणे. चौथा आहे व्यायामाचा अभाव. 5. पचनशक्ती कमजोर असणे. 6. सतत ताण आणि चिंता. ही सवयी हळूहळू शरीरात विषारी पदार्थ साचवतात. शरीर शुद्ध करण्यासाठी 5 सविस्तर उपाय. दालचिनी, कोकम, गवती चहा काढा. हा काढा शरीरात आमदोष कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी खूप उपयुक्त मानला जातो. 9. कसा बनवायचा? 1 ग्लास पाण्यात 1 छोटा तुकडा दालचिनी, 2 ते 3 कोकम, थोडा गवती चहा, लेमन ग्रेस हे सर्व घालून चांगले उकळवा. पाणी अर्धे उरेल इतके उकळल्यानंतर गाळून घ्या. चवेसाठी त्यात खडीसाखर किंवा थोडासा गूळ घालू शकता.
हा काढा पचनक्रिया सुधारतो, गॅस आणि ॲसिडिटी कमी करतो, शरीरातील साचलेले टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतो, शरीर हलके आणि ताजेतवाने ठेवतो. हा काढा सकाळी किंवा संध्याकाळी घेऊ शकता. 10. जेवणापूर्वी आले आणि सैंधव मीठ. आयुर्वेदात जेवणाच्या आधी आले की सैंधव मीठ घेणे पचनासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कसे घ्यावे? एक छोटा तुकडा ताजे आले घ्या आणि त्यावर चिमूटभर सैंधव मीठ घालून चावून खा. हे जेवणाच्या 10 ते 15 मिनिटे आधी घ्यावे. यामुळे भूक चांगली लागते, पचनरस तयार होतो, अन्न व्यवस्थित पचते, आमदोष तयार होण्याची शक्यता कमी होते. ज्यांना शरीरात उष्णतेचा त्रास जास्त आहे त्यांनी कच्चे आले न घेता सुंठ पावडर वापरावी. नंबर 11. जेवणानंतर कोमट लिंबू पाणी. जेवण झाल्यानंतर लगेच थंड पाणी पिण्याची सवय अनेकांना असते, पण त्यामुळे पचन मंदावते. त्याऐवजी 1 ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात अर्धे लिंबू पिळा. हे पाणी हळूहळू प्या. यामुळे पचनक्रिया सुधारते, शरीरातील टॉक्सिन्स कमी होतात, गॅस आणि जडपणा कमी होतो, पोट हलके वाटते. नंबर 12. एरंडेल तेल. कस्टर ऑइल. एरंडेल तेल म्हणजे कस्टर ऑइल आतड्यांना साफ करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. आठवड्यातून एकदा रात्री झोपण्यापूर्वी 1 ते चमचे एरंडेल तेल कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. यामुळे पोट साफ होते, आतड्यामधील साचलेला कचरा बाहेर पडतो, बद्धकोष्ठता कमी होते, शरीर हलके वाटते. आमदोष कमी करण्यासाठी अजून काही उपाय. नंबर 13. सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, पचनक्रिया सुधारते. नंबर 14. जिरे, धने, बडीशेप पाणी. 1 ग्लास पाण्यात 1 किंवा 2 चमचे जिरे, 1-2 चमचे धने, 1-2 चमचे बडीशेप रात्री भिजवून ठेवा. सकाळी ते पाणी उकळून गाळून प्या. यामुळे गॅस कमी होतो, पचन सुधारते, पोट हलके वाटते. नंबर 15. ताक पिण्याची सवय. दुपारच्या जेवणानंतर ताक पिणे पचनासाठी खूप फायदेशीर असते. ताकामध्ये भाजलेले जिरे पावडर, चिमूटभर सैंधव मीठ घालू शकता. यामुळे पचन सुधारते, गॅस कमी होतो, आमदोष कमी होण्यास मदत होते. नंबर 16. दररोज चालणे किंवा योगा. शरीरातील आमदोष साचल्यामागे व्यायामाचा अभाव हे मोठे कारण असते. दररोज 30 मिनिटे चालणे, योगा, प्राणायाम केल्याने पचनक्रिया सुधारते, शरीरातील टॉक्सिन्स घामातून बाहेर पडतात. नंबर 17. वेळेवर झोप. उशिरापर्यंत जागरण केल्याने पचन कमजोर होते, म्हणून रात्री 10-11 पर्यंत झोपणे. 7-8 तास झोप घेणे हे शरीर शुद्ध ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल मनापासून आभार. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.